नमस्कार मंडळी, आज आपण मुंबईला चाललोय. मरीन लाईन्स आणि अजून काही काही ठिकाणं आपण पाहणार आहोत. ही माझी मुलगी अमेरिकेतून आली आहे, तर तिच्याबरोबर आज आपण मुंबईची सैर करूया. ये एक्साइटेड. हा नजारा बघा आपण मरीन ड्राईव्हचा. मुंबई मेरी जान. नमस्कार मंडळी, आज आपण आलोय मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर. माझी मुलगी अमेरिकेतून आली आहे, तिच्यासाठी आम्ही आज सगळीजण फॅमिली आलेलो आहोत. तर आज बघूया आपण हे मस्तपैकी नरिमन पॉइंट. आत्ता ही वेळ ओहोटीची आहे, त्यामुळे पाणी कमी दिसतंय, नाहीतर असं छान वरपर्यंत अशा लाटा येतात अगदी. आणि संध्याकाळचा तर नजारा बघण्यासारखा असतो. पूर्ण ही मुंबईची आपली स्कायलाईन आणि ह्या सगळ्या लाईट्स एकदम क्वीन्स नेकलेससारखं एकदम छान नजारा असतो. त्यामुळे तुम्ही सकाळी या किंवा दिवसाच्या कोणत्याही वेळी या आणि रात्री पण या, कधीही या आमच्या मुंबईमध्ये. खूप छान. समोर बघा आपल्याला मुंबईचं प्रसिद्ध हॉटेल ट्रायडंट दिसतंय. हे आपल्याला एअर इंडियाची बिल्डिंग पण दिसते बघा समोर. कोणत्याही भागातून आलेले आपले नागरिक नक्कीच भेट देतात ह्या ठिकाणाला. हे दक्षिण मुंबईतील ओव्हल मैदान आहे. हे सर्वात मोठे मैदान आहे आणि त्याच्या अंडाकृती आकारामुळे त्याला ओव्हल मैदान असे नाव पडलंय. ते चर्चगेट स्टेशनच्या अगदी दक्षिण बाजूला आहे. हे लोकप्रिय खेळाचं मैदान आहे. तिथे क्रिकेट आणि फुटबॉल हे सर्वात लोकप्रिय खेळ खेळले जातात. आताही आपण बघू शकता किती टीम्स इथे खेळायला आलेल्या आहेत. कोलाबेच्या दिल्ली दरबारला आलोय. तिथे आता आपण लंच घेऊया. दिल्ली दरबार रेस्टॉरंट सिन्स 1973, म्हणजे आता जवळजवळ 51 इयर्स झाले आहेत. कबाब प्लेटर ना. हां, चिकन अंगारा आणि रोटी. हां, बटर नान. फेमस दिल्ली दरबार बिर्याणी. स्वीट डिश शाही तुकडा आणि हे कस्टर्ड आहे. आता एवढ्या चांगल्या जेवणानंतर पान तर पाहिजे ना.
अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतू 500 meters. Keep left. शिवडी खाडीवर मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो पक्षी येत असतात. त्यांना त्रास होऊ नये म्हणून पुलाच्या भागाला साऊंड बॅरियर लावण्यात आले आहेत. त्यामुळे फ्लेमिंगो आणि कांदळवनातील अन्य वन्यजीवांना त्रास होत नाही. विशिष्ट अंतरावर स्पीडोमीटर लावण्यात आल्याने आपल्याला आपल्या वाहनाचा वेग आणि दिलेली मर्यादा लक्षात येते. भारी भारी, खूप छान. मजा आ गया. तब्बल 18,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला हा प्रकल्प मुंबईसह नवी मुंबई, रायगड आणि इतर शहरामधील अंतर केवळ 20 मिनिटावर आणतो. हा मार्ग 22 किलोमीटरचा असून 16.80 किलोमीटर रस्ता समुद्रातून आहे. हा भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्री पूल असून जगात हा 12व्या स्थानी आहे.